हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायथ्याने ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं, फक्त तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर, तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर।
आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागते म्हणतो आहे. आमेन. लॉर्ड प्रियानो, या जे साक्षींची वेळ आहे, निगडी या एरियातून एक आजी आहेत, आपण त्यांची साक्ष ऐकूयात. माझं काय उगं मग लय दुखत होतं, म्हणजे लय दुखत होतं. ही सारा चौक मुंग्यानं भरली, सारं भरले. आणि आता की उगं नुसतं फुलं फुलं वाटते की उगं लय विषून मला लय ताकद. कंबर दुखत होती तुमची. हां. आणि काय होत होतं? सगळ्या मुंग्या आल्या म्हणे. अचानकच. अचानक बसून बसून मग तिकडे गेली. पण आता पास्टरचा संदेश जसा ऐकलं तसं सगळं शेवटची जशी प्रार्थना झाली, सगळं खुलं झालं. सगळं मोकळं केलं. मोकळं. कुणी केलं हे? येशूनं. प्रभू येशूने केलं. और आपण धन्यवाद देतो प्रभू येशू. प्रेज लॉर्ड प्रियानो, आपण आता पाहिलं त्या म्हणत आहेत की माझ्या पूर्ण शरीरामध्ये फार वेदना होत्या, दुखत होतं. पण ज्यावेळेस त्या म्हणतात की मी शुक्रवारच्या सभेमध्ये पास्टरांचं मी वचन ऐकत बसले होते यूट्यूबद्वारे, तर त्या वचनातून आणि शेवटच्या प्रार्थनेतून परमेश्वराने त्यांना स्पर्श केला पूर्ण शरीरामध्ये. त्यांच्या त्या ठिकाणी ते म्हणतात की देवाचं सामर्थ्य उतरलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांना पूर्णपणे बरं केलं. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाने देतो. प्रेज लॉर्ड प्रियानो, या ही वचनाची वेळ आहे, तर आपण सर्वजण मिळून आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास यांचं स्वागत करूयात आणि आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती Once असो. again, I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. पुन्हा एकदा मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात तुमचं स्वागत Amen. करतो. And we'll all just move to the Word of God. Before that word, we'll all just have a small prayer and we'll look what God's has a plan for our lives. देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर माझ्या प्रिय आपण प्रार्थना करूया आणि पाहूयात की देवाची आपल्या जीवनासाठी काय योजना आहे. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पिता, Once again, we all come before your throne of grace, O Master. परत एकदा प्रभूजी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर Lord, your word says, O Master, in the Bible, O Father, come boldly before the throne of grace, O Master. प्रभू तुझं वचन सांगतो शास्त्रामध्ये परमेश्वर की धैर्याने त्याच्या Yes, सानिध्यामध्ये. Lord, today we all come before your throne of grace, O Master, and we know, O Lord, by your grace we live and we survive, O Master. आणि होय माझ्या परमेश्वर, आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो परमेश्वर, आणि आम्हाला विश्वास आहे प्रभूजी की तुझ्या कृपेद्वारे आम्ही सर्व जगतो. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Now I pray, Father, as we have come for this discipleship meeting, I pray you speak to each and every one, O Father. प्रभू आता मी प्रार्थना करतो आजच्या शिष्य सभेमध्ये परमेश्वर तू प्रत्येकाशी तू बोल माझ्या राजा. Speak to every heart. प्रत्येक हृदयाशी तू बोल प्रभू. Speak what we need to do as want to become a good leader for your kingdom work. आणि तुझ्या परमेश्वर राज्याच्या परमेश्वर कार्यासाठी जे आम्हाला चांगले परमेश्वर लीडर बनायचे त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तू आमच्याशी तू बोल. Teach us, Holy Spirit. पवित्र आत्मा तू आम्हाला We शिकव. all are ready. आम्ही सर्वजण तयार आहोत. Not only to be hearer, but we all be a doer, O Lord. फक्त आम्ही ऐकणारे नाही प्रभूजी, आम्ही करणारे Help होणार. us, Holy Spirit. आम्हाला मदत कर. Teach us, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्हाला तू शिकव. Guide us, Holy Spirit, पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन कर, that we may live for your glory, O Master. जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या गौरवासाठी That we जगू, may walk for your glory. जेणेकरून तुझ्या गौरवासाठी आम्ही चालू. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसंहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये In असू. Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe you all last week you got little bit of the message what we need to learn and how a leader should be. Hallelujah. आणि मी विश्वास ठेवतो माझ्या प्रियानं की गेल्या आठवड्यात तुम्हाला थोडंफार कळालेलं आहे की आपण लिडरशिप मध्ये कसं असलं पाहिजे आणि आपण त्यातून तुम्ही शिकलेलं Amen. आहात. God, I told you, my dear people, God wants results. Hallelujah. God wants results. आणि मी तुम्हाला बोललो माझ्या प्रियानं की परमेश्वराला निकाल हवे आहेत. Amen. Amen. But through the leadership. And good. Amen. And putting in the everything into work in progress, my dear people. आणि परमेश्वराला लिडरशिप कडनं ते जे निकाल आहे तो हवे आणि ज्याच्यामध्ये ते आपण सरावामध्ये किंवा कामांमध्ये आपल्याला ते आणलं I mean, पाहिजे. when God chooses somebody as a leader, He expects that he should walk in a worthy manner and get results, and that he should be impact the everyone who is around and everyone who looks at that person. Hallelujah. आणि जर परमेश्वर कोणाला एक लीडर म्हणून जर नेमतो तर परमेश्वराची इच्छा असते की त्या व्यक्तीने देवाच्या मार्गांवरती चालावं आणि ज्यावेळेस ते कोणावर
कोणाच्या समोर ते जातील तर त्यांची एक चांगली छाप त्यांनी सोडावी. Amen. आमेन. We all need the anointing. म्हणून आपल्या सर्वांना अभिषेकाची गरज Amen. आहे. Without the anointing, we cannot do the work of God. Without the Holy Spirit, we cannot move, we cannot guide. Because everything it relates when we have a communion with God and the Holy Spirit leads and guides our life. आणि अभिषेकाशिवाय किंवा पवित्र आत्म्याशी आपण चालू शकत नाही, मार्गदर्शन आपल्याला मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची अतिशय गरज आहे. Amen. And there's a measure, my dear people, measure of anointing. I spoke we are studying about the triple anointing. The triple anointing. It's a very big and the vast message, my dear people. I'll just make you to understand how it works, and you'll know how we can apply that certain principles in our life to carry that anointing in our lives. आणि माझ्या प्रिय, जसं मी तुम्हाला सांगते की आपण जे या ठिकाणी तिप्पट अभिषेकाबद्दल शिकत आहोत की ज्या आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण ते Amen. पाहतो. The leper anointing is there. कुष्ठरोगाचा जो अभिषेक आहे, Amen. The priest anointing is there. याजकाचा And अभिषेक the आहे, king's anointing. The three speaks about the triple anointing. It only speaks about in the Old Testament, my dear people. So in the New Testament we can see the different, but in the Old Testament we learn how from the patriarchs like Moses, Joshua, Samuel, all from the Melchizedek, we see all they are carrying the triple anointing, but we learn how they carried that triple anointing, but it was not mentioned, but we can understand how they carried through the word of God a triple anointing, my dear people. आणि तिसरं जे आहे माझ्या प्रिय राजाचा अभिषेक आहे. तर जसं आपण जुन्या करारामध्ये जसं पाहतो की शलमोन राजा, मल्कीसदेक आहे, अब्राम आहे, मोशे आहे, तर ते जे त्या ठिकाणी तिप्पटवाला अभिषेक, Samuel, not Solomon. सॉरी Samuel. शमूएल राजा जे त्या ठिकाणी काय करत होते, तिप्पट अभिषेक जो आहे ते त्या ठिकाणी घेऊन चालत होते. तर आपण तेच पाहणार तुलना Amen. करूया. But before that, to enter that, my dear people, I told you we need to have certain discipline, certain teaching to our lives. Then we can enter into that the anointing, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी आपल्याला त्या अभिषेकामध्ये प्रवेश करण्यासाठी काही तत्व आहेत किंवा काही नियम आहेत की ज्याच्यासाठी आपल्या जीवनात ते आपण लागू केले Amen. पाहिजे. Like not only saying, but we should be in the action. That God wants the action, my dear people. Many people say a big talk, but the talk is useless unless they have applied in their life, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपण फक्त त्या ठिकाणी ऐकणारे नाही किंवा बोलणारे नाही, तर माझ्या प्रियानं कृतीत आणणारे व्हायला पाहिजे. कारण की अनेक लोक जे फार मोठं मोठं बोलतात पण ते करत नाही. Amen. Big talk when it works, when you practically, when God is in need, when you are in need in God for the God's presence, for the God's work, if in that place you are not able, that means, my dear people, the talk of your big talk will not become a talk of God's talk. It will be useless talk, like a worldly talk to only to show forth that I am godly, but not a godly person. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं जसं तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये जर तुम्हाला काही काम करायचं, तुम्हाला गरज आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त बोलणारे नाही तर करणारे बनायचं आहे. आणि ते तुम्हाला करण्यासाठी म्हणजे मोठं मोठं बोलायचं नाही, फक्त आपल्याला करून I दाखवायचं. mean, that's what I told you. Practical, we need to be very practical kingdom principles. We need to apply all. That's what I told in James 4:3, my dear people. You ask and you do not receive because you ask wrongly and you spend it on your passion, my dear people. आणि म्हणून याकोबाचे पत्र 4:3 मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्च Amen. That means practice the kingdom work. We need to practice what is the kingdom work. If the many things are hindered, my dear people, I'm making you to understand the basic things, very basic things to enter the anointing, my dear people. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी अगदी अशा पायाच्या गोष्टी सांगत आहे की ज्याच्यावर आपण अभिषेकामध्ये प्रवेश करण्यासाठी जे आपल्याला सरावात आणणाऱ्या Amen. And I गोष्टी already told you, you decide to serve. Amen. God or mammon, I told you, my dear people. जसं मी अगोदरच तुम्हाला बोललो होतो की तुम्ही ठरवा की तुम्हाला मनुष्याची का देवाची सेवा करायची. Amen. Whom you will serve, my dear people. तुम्ही कोणाची सेवा Amen. That करता. was in Matthew 6:24. I spoke. No one can serve two masters. जसं मत्तई 6:24 मध्ये मी बोललो होतो की कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. Amen. You can keep one leg on the world and on the spiritual side. No, my dear people, you should be very decide. Yes, I want to serve God, my dear people. तर नाही माझ्या प्रेम, आपण दोन्ही बाजूला अशी पाय ठेवून चालू शकत नाही की जगामध्ये आणि आपण आत्मिक स्वरूपामध्ये. तर आपल्याला ठरवायचे की आपल्याला परमेश्वर हवाय की मनुष्य हवाय. Amen. And this is the principle, and we need to apply this all put into the practices, my dear people, for every single things as a leader.
all things are mentioned, my dear people. How a leader should be, how a leader should be obedient, how a leader should be acting, how a leader should be performing in every situation. God watches and the anointing increases as he walks into the way of the Lord and into the way of the truth, my dear people. आणि माझ्या प्रियांचा लिडरशिप जो लीडर असतो तो प्रत्येक परिस्थितीमध्ये कसा चालतो कसा वागतो त्याच्यावरती त्याचा अवलंबून असतं. मग त्यावेळेस परमेश्वर पाहत असून परमेश्वर त्याचा अभिषेक वाढवत असतो. म्हणून त्यांना सरावामध्ये आणणं फार Amen. गरजेचं आहे. Today we'll know a little more deep about the basic principle to enter. Like determined to live according to the God's principle, to be obedient to the God's work, my dear people. तर माझ्या प्रिय आपण थोडंसं पुढे वळूयात की आता आपल्याला जे देवाचे जे तत्व आहेत त्याच्या सरावामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यानुसार त्याच्या आज्ञा पालन करण्यासाठी आपल्याला ते तत्व आपल्या Amen. जीवनात आणायचे. Determined to live according to the God's principle. Very important. We should be determined. Amen. Many a times we are not determined how the God's work, how the God to be put into in a subjection that we can God want to use our life, my dear people. आणि माझ्या प्रिय जसं परमेश्वराचे जे काही तत्व आहे त्याचे आपण ओळखत नाही कधी आपण चालत नाही त्यानुसार तर परमेश्वराचे फार काही वेगळे तत्व असतात आपण ओळखून घेत नाही. Amen. First of all, the God wants obedient. Amen. सर्वात पहिलं म्हणजे परमेश्वराला आपल्याकडनं आज्ञा Amen. पालन The हवं आहे. God's principle is to be obedient to the God's work. Amen. Not to any other work, but what priority we give to the God's work is important. Will make you to understand the anointing. I'm dipping in the anointing, my dear people. आणि माझ्या प्रियानं सर्वात पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे आज्ञा पालन आहे आणि परमेश्वर त्याच्यामध्येच पाहतो की आपण आज्ञा पालन कसं करत आहोत आणि त्याच्यावरती आपला अभिषेक म्हणजे अवलंबून असतो. Amen. कसं अभिषेक मध्ये आपण बुडून जाणार. Amen. Hallelujah. How we can dip in the anointing, my dear people. मग ते आपण अभिषेक कसे बुडणार त्याच्यावरती अवलंबून Amen. आहे. We all want the anointing, but how should we dip in the anointing? Many people don't know. And as a leader, as we are learning, we need to learn the principle and to be obedient and obedient to the God's work, my dear people. अनेक जणांना माझ्या प्रियानं अभिषेक हवा आहे पण प्रत्येकाला माहिती नाही की आपल्याला त्या अभिषेकात कसं डुबू शकतो म्हणून आपल्याला त्या गोष्टी गरजेच्या आहेत. Amen. Like a basic thing, my dear people. If you are determined to live according to the God's principle and to be obedient to the God's work, the first most important to be obedient to the church, then to the pastors and the leaders, my dear people. आणि माझ्या प्रिय जर तुम्हाला तर हे समजलं की आपल्याला परमेश्वराचे काय तत्व आहेत आज्ञा पालन करण्याचे तर सर्वात आपण पहिलं चर्चच्या अधीन असू नंतर पास्टरांच्या आणि मग आपण बाकी सर्व Amen. गोष्टींच्या. Any work concerning the church work, church you're going, obedient. That is the first most important. As a leader, we should be obedient, my dear people. आणि आपण लीडर या नात्याने सर्वात पहिली गोष्ट म्हणजे चर्चचं कोणतेही काम असेल तर आपण त्याच्या अधीन असू ते केलं पाहिजे. Amen. Many a times other works we are so passionate to do, but when it comes to the church work, we always take our time and we do according to our time of the church work, my dear people. That is not what God's want. God's want the church work be in the time, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपल्याला बाकीच्या कामांमध्ये आपण फार आवेश असतो की आपण लवकरात लवकर ती कामं करतो पण जेव्हा चर्चची वेळ येते चर्चच्या कामांची ती वेळ येते तर आपण आपल्या पद्धतीने वेळ काढून आपण कामं करतो पण परमेश्वराची तशी इच्छा नाही पहिलं काम आपण चर्चचं केलं Amen. For पाहिजे. example, I'll take a very simple example. When it comes to the Sunday service or any other service, my dear people, what we do, we according to our time, we get up and we make ourselves ready and we go and present. But what is the church time? We never come according to the church time, my dear people. Or Friday, any meeting, we come according to our time. That is not God want. That is not the obedient. That is called a disobedient. Now also, my dear people, I've seen in the YouTube, my dear people, the timing kept, my dear people. But are we doing the watching in the right time? Or are we having our time and looking into our time? Many people doesn't watch also, but do not watch also. Because that is a carelessness, taking things into the granted and live according to their own life and into the own things to the work, my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं मी त्या ठिकाणी पाहत आलेलो आहे की आपण चर्चसाठी म्हणजे एक छोटंसं साधं उदाहरण तुम्हाला मी देतो की आपण चर्चच्या ज्या वेळा असतात आपण त्या वेळेत आपण पोहोचत नाही पण आपण आपल्या पद्धतीने एक वेळ काढतो आणि आपल्या पद्धतीनुसार जात असतो आणि आता देखील मी युट्यूबमध्ये पाहत असतो की जी चर्चची वेळ ठरलेली आहे त्या वेळेमध्ये कोणी पाहत नाही संदेश पण स्वतःच्या इच्छेनुसार जसं त्यांना वेळ मिळेल स्वतःचं सर्व म्हणजे प्राधान्य देऊन मग नंतर ते संदेश पाहतात काही लोक तर पाहतही नाही. How can God will increase the anointing? मग परमेश्वर कसं काय अभिषेक How can you वाढवेल? dip the anointing, my dear people? मग तुम्ही अभिषेक कसं काय Amen. बोलणार? Yes, we are a praying person. हो आपण प्रार्थनाशील It व्यक्ती आहोत. doesn't mean that a person who a person who is praying is anointing. No, when it is the works, when you're doing the practical, when you're obedient, then you're starting dipping into the anointing, my dear people. All pray. The world prays. Hallelujah.
Everybody prays. The Muslim prays. Everybody prays. We pray. All pray. But are we dipping into the truth and dipping into the fact what God has kept for our lives? तर माझ्या प्रियानं प्रार्थनाशील आपण जरी व्यक्ती असतो तरी पण त्याच्याने आपला अभिषेक वाढत नाही. जसं आपण पाहतो पूर्ण जगामध्ये प्रत्येक जातीचे लोक त्या ठिकाणी प्रार्थना करतात, पण आपल्याला काय पाहिजे की प्रार्थना तर करतोय आपण, पण आपण त्या अभिषेकामध्ये बुडत आहोत का आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. Amen. Prayer, when you do the prayer, it should be in the practical. जसं आपण प्रार्थना करतो ती गोष्ट सरावामध्ये असली Amen. पाहिजे. If it is not doing according to your practical work or practice, the prayer is in vain, my dear people. जर आपण जे काही प्रार्थना करतो ते आपल्या सरावात जर नसेल तर ती प्रार्थना सर्व व्यर्थ आहे. You see the Jesus life, my dear people. Jesus, like he prayed whole nights. He prays and he comes in the midst of the people. He put to practice what God spoke to him. He proved and he prays, and we see the miracles, the multiplication, the dead were raised, all times of why it happenings, because he want to put in the practice what God spoke to him. Not only is praying and sitting at place, nothing will work, my dear people. आणि माझ्या प्रियचं आपण येशूचं उदाहरण घेऊ शकतो. येशू सुद्धा स्वतःला सरावात आणत होता. त्या ठिकाणी फक्त येशू काय बसून प्रार्थना नव्हता करत, पण परमेश्वराची पित्याची काय मर्जी होती त्यानुसार प्रार्थना करायचा. नंतर मग लोकांच्या मध्ये येऊन त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार घडत होते, लोक जिवंत होत होते, लोकांना आरोग्य सुटका मिळत होते. Amen. Any work in the church. कोणतेही चर्च मधलं काम असेल. Amen. If you are in the soul leader, my dear people, you should be very careful for going and taking that soul meeting in time, my dear people. आपण सोल लीडर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वेळेत जाऊन मीटिंग घेण्यासाठी देखील आपण काळजी बाळगली पाहिजे. Amen. If you are a leader, if you are any leader in your church, my dear people, like we should go. You should be going in a proper time and going praying for them and attending, and personal attention is very important, and speaking to them and praying for them, my dear people. आणि जर आपण चर्चमध्ये कोणतीही लिडरशिप असू तर आपण देखील त्या ठिकाणी वेळेवरती पोहोचून त्या ठिकाणी वैयक्तिक त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांचं आपण ऐकून घेतलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. Otherwise, no use, my dear people. We are praying, but we cannot reach to the destiny which God has destined to dip into the anointing. How can the anointing increase in our life? नाहीतर माझ्या प्रियनं काही उपयोग नाही. आपण प्रार्थना तर करतोय, पण जे ठिकाण परमेश्वर आपल्याला ठरवून दिलेलं आहे आपण त्यापर्यंत पोहोचतच नाही तर आपण त्या अभिषेकामध्ये बुडणारच नाही. Amen. In the church, many activities are there, my dear people. If each and everyone look to your own activities, you see how faithfulness you are towards the church and towards the pastor, what he has given to you, the task and everything. If you are not in that faithful, will that anointing carry? No, my dear people. The anointing always dips when you go into the disobedience of any work with God's given the work, my dear people. आणि माझ्या प्रियाने चर्चमध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत, पण जर तुम्ही जर प्रत्येकाने जर काही ती भूमिका घेतली की या भागामध्ये मी काम करू तर पहा माझ्या प्रियानं ते खूप चांगलं घडेल त्या ठिकाणी, पण जर तुम्ही ते न पाहता तर तुम्ही आज्ञाभंग जर केला तर तुम्ही अभिषेकामध्ये बुडणार नाही. Amen. So simple to understand, my dear people. तर समजून घेणे फार सोपं आहे. Amen. If I'm taking a small example, is I am as a pastor, but my role as in my family, if I am as a father, what is my priority? The basic needs, what I have to take care of my family. That is my priority. That is my work. That is thing. When I understand this, it is simple. The family will be established and growing, my dear people. आणि माझ्या प्रिय जसं समजा आता मी पास्टर आहे आपल्या चर्चमध्ये, पण माझी एक जबाबदारी आहे की मी घरामध्ये पण एक म्हणजे वडील आहे, तर माझी जबाबदारी काय की माझ्या घरच्यांची, माझ्या लेकरांची मला काळजी घ्यायची आहे. I mean, I will take care of what my daughter, I will take care of my son, I'll take care of what my wife, what they need, what they which area they are making a mistakes, what their area. So all I'm looking at them that they should not have anything, but I should give them according to not their things, but what kept for them I can give according to as they walk in this day-to-day life. आणि मी त्यांची माझ्या मुलीची काळजी घेतो, माझ्या मुलाची घेतो, पत्नीची घेतो, त्यांना कुठे गरज पडते, कुठे काय चुकत असतं त्यांना समजावून सांगण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि त्यांना काय हवे मी ते नाही, पण त्यांना काय गरज आहे ते पुरवण्यासाठी मी पाहतो. So I do my work, but I'm not living as a pastor's job, my dear people. I take care, but I carry that anointing also to care that family as well as to the church, my dear people. So I know what is my priority, where I stand, I know the priority, and I do the work. That is why, my dear people, is a different level. When we go and increase and the people knows that person's life, the God calls those person, call that anointed people to get prayed into their places, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी असं फक्त पाळक आहे म्हणून फक्त पाळकाची जबाबदारी नाही, पण माझे पाळकाचा जो अभिषेक आहे ते देखील मी घेतो, आणि घरातली जी जबाबदारी आहे वडिलांची ती देखील मी पूर्ण करतो.
आणि त्याचबरोबर जसं परमेश्वर जो आहे ज्यांच्याकडे अभिषेक आहे तो त्यांना बोलवतो आणि त्या ठिकाणी प्रार्थना Amen. करतो. The most important thing I learned in my life, my dear people, never depend upon the people. Always I am depending upon my God and asking the solutions to my problems which arises, my dear people. I ask to God, what shall I do? And according to that I always do. And God always has been faithful to me and He's helping me in every situation of my life, my dear people. आणि माझ्या प्रियाला सर्वात पहिली मुख्य बाब म्हणजे मी कधीही म्हणजे एक गोष्ट शिकलेलो आहे की लोकांवरती कधी अवलंबून राहायचं नाही. मी नेहमी देवावरती अवलंबून राहिलो. नेहमी देवाला विचारत असतो की परमेश्वर मी काय करू आणि त्याच्यानुसारच मी करत असतो. I have seen in my life. मी माझ्या जीवनात पाहिलेलं आहे. Amen. I can only speak to the leaders, not to any other people. Because you all want to learn. We all are learning, and I'm sharing my example, my dear people, which I practice and I practical in my life. That I always share because it's the glory of God, my dear people. आणि मी हे सर्व देवाच्या गौरवासाठी बोलतो. जे सर्व लीडरशिप आहे ज्यांना शिकायचं ज्यांना देवामध्ये वाढायचं मी त्यांच्यासाठी माझं स्वतःचं उदाहरण असं मी So I want सांगतो. to tell you, look to God. आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही देवाकडे We पहा. all need to look to God. आपण सर्वांनी देवाकडे पाहणं Amen. गरजेचं आहे. And what is in your hand, be faithful, you will carry the anointing. I've carried my anointing only because I've been like many times I was deceived, but my dear people, the Holy Spirit always says, you do on your merit, but look to me what I have kept for you, and I will take you. The Holy Spirit always spoke to me, my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं अनेक वेळा मी फसलो गेलो पण मला पवित्र आत्मा नेहमी बोलत गेला की स्वतःहून करू नको पण तसं तू त्या ठिकाणी फक्त तू पहा माझ्याकडे पहा आणि मला पवित्र आत्मा नेहमी सुचवलं आणि मला सांगत गेला. Amen. If that person doesn't understand, the people doesn't understand the mystery, the secret things, my dear people, then you don't do it, my dear people. Let them learn on their own. Let them understand what is the priority, what they want to learn, how I can carry the anointing, how I can be faithful in all my works. Then God has a plan. Then God brings everything to close, my dear people, and the things start more differently than the before. That is what the word says in Luke chapter 6:38, my dear people. लूक 6:38 आपण पाहूयात माझ्या प्रियानं की ज्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की त्यांना तुम्ही वेळ द्या ते स्वतःहून पहा म्हणजे करण्यासाठी. Hallelujah. Amen. Praise the Lord. Give, it will be given to you. Good measure, pressed down, shaken together, running over, will put in your lap. For with the measure you use it, with the measure back to you. Hallelujah. आणि लूक 6:38 काय सांगत आहे द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. Hallelujah. So simple. See, it only not speaks about the finance. What you sow, yes, it is important as a leader. You have to sow your 1/10 in the proper time, my dear people. You have to, whatever offerings, whatever thing the church need, it is according to you, my dear people. If you do the basic thing, what it says, give, it will be given to you. In a good measure, pressed down, shaken together, running over, and put it in your lap. So simply it says. So in other sense, also if you take it in a spiritual side, in a work side, if you start doing the God's work best in a good measure, I tell you, you will start dipping in the anointing. Press it down, fully shaken, overflowing, and then bring a blessing for your pastor, for your church, and for your everyone, my dear people. माझ्या प्रियांनो जसं आपण या वचनातून पाहतोय की परमेश्वर आपल्याला काय म्हणाला की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल त्या ठिकाणी माप म्हणजे परमेश्वर काय म्हणत आहे की तुम्ही ज्यावेळेस चांगल्या मनाने तुम्ही या ठिकाणी देता तर परमेश्वर आपल्याला शीख भरून हलवून दाबून तो देतो. फक्त या ठिकाणी दशमांश बद्दल किंवा कराराबद्दल किंवा तुमच्या अर्पणांबद्दल मी सांगत नाहीये तर तुम्ही आत्मिक स्वरूपामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही चांगल्या रीतीने देताय तर परमेश्वर तुमचा जो अभिषेक आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला मापून शीख भरून हलवून तुम्हाला त्या अभिषेकामध्ये बुडवेल. All the one-tenth, everything is necessary. That is obedient. Amen. That it comes under the obedient. Many people, it depends upon them. We cannot force anybody, my dear people. But what the word of God says, if you apply, my dear people, is for everything. Spiritual as well, what you do, it will return back to you, my dear people. म्हणून जे आपले दशमांश किंवा करा जे अर्पण आहे ते तर आपलं करणं आहेच आहे पण ते स्वतः आपल्यावरती अवलंबून आहे की आपल्याला द्यायचं म्हणजे आपण काय करतो ते स्वतःचा निर्णय आहे. कुणाला मी जबरदस्ती करू शकत नाही. God cannot force you. But what is in the Bible, if it's written, if you do it properly, it becomes very easy to understand that God's work
words put into the practicing and into the practical, my dear तर people. माझ्या प्रियानं परमेश्वर किंवा पास्टर किंवा आपल्या चर्च कोणी दबाव नाही घालणार, पण आपल्या स्व इच्छेने आपण बायबल काय सांगतो आपण त्यानुसार जर वागलो तर आपल्याला अशा प्रकारे अभिषेक जो आहे आपण त्यामध्ये डुबू शकतो. Amen. Hallelujah. So all in the churches, in every church, my dear, see what activities are there, what we have to do. I'm giving the priority. I'm not, my dear people. I'm going to the soul meeting or not, or on my own time. I'm going there, my dear people. It will not work. The most important, if you're obedient in your house first, my dear people. If you're obedient to your parents, if you're obedient to your families, then it will start works. If you're not obedient to your house, how can you obedient to the unseen God or the pastor which you're looking? To what area you're looking at, my dear people? तर माझ्या प्रियानं सर्वात जी मुख्य बाब आहे ती म्हणजे आपलं कुटुंब. आपल्या घरामध्ये जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेतच नाहीये किंवा तुमच्या कुटुंबाच्या तुम्ही आज्ञेतच नाहीये, तो जो न दिसणारा जो परमेश्वर आहे, तुम्ही त्याच्या आज्ञेत मग कसे राहता किंवा तुम्ही जे पाळगावकडे पाहता तर तुम्ही काय कोणत्या दृष्टिकोनात तुम्ही त्यांच्याकडे पाहता आणि काय शिकता. Amen. Only coming to the pastor and performing a holiness? No, God, the Holy Spirit knows, the man of God knows, the servant of God knows the holiness. One day it always comes to forefront what life you live, my dear people. That is why you should be very careful. As I am before, as I am out, you should be very careful, because ultimately God is watching everyone, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण देवाच्या सेवकाकडे जातो तर त्या ठिकाणी आपण कोणत्या रीतीने जातो, आपला म्हणजे आपण कोणतं म्हणजे आपण पवित्र आहोत आपण असं जर देखावा जर करत असेल तर ते गरज पण नाहीये, कारण देवाच्या सेवकाला परमेश्वर तर सर्व काही दाखवून देतो की ते कसे आहे. म्हणून आपण जे आपलं जीवन जे आहे आपण जसं आत आहोत जसं बाहेर आहोत किंवा कुठेही गेलो तर एकसारखं जीवन आपलं असलं Amen. पाहिजे. So everyone, my dear people, for the parents, for the children, for everyone, how you do the work of God, how you portray yourself, to how you need the anointing or not, want the anointing, or you want to become a very lay person, is depend upon you, my dear people. Discipleship, it's if you want to do extraordinary thing, then we can apply, take these words and as a teaching for your lives. तर माझ्या प्रियाने सर्वांसाठी आहे, जसं आई वडील असतील, घरातले मुलं असतील किंवा कोणी असेल, तर प्रत्येकाच्यासाठी आहे की तुम्हाला जर साधारण व्यक्ती राहायचंय तर तुम्ही कसं राहू शकता, तुम्हाला लीडर बनायचंय, तुम्हाला शिष्य बनायचं, तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या जीवनात लागू करू शकता. Amen. As you decide to serve, the anointing will bring closer to the anointing people, or if you are not what you choose, it will drag you out of the anointed people. That is so simple to understand, my dear people. तर समजून घेण्यासाठी फार सोपे माझ्या प्रियानं की तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला काय करायचं. जर तुम्ही देवाच्या राज्यासाठी काय करत असणार तर देव बाप्पा तुम्हाला अभिषिक्त लोकांच्या जवळ घेऊन येईल, आणि जर तुम्ही चुकीच्या गोष्टींच्या बाहेर म्हणजे तुम्ही जात असणार तर अभिषिक्त लोकांपासून तुम्ही दूर होता. Amen. It is not anything. It's God because God wants to do His work. God wants to use that person. Unnecessary dragging anything in the troubles, my dear people, it will make things to change. But we need to understand, yes, I want to learn, as I want to become a good leader in the church and for the pastor and for the kingdom work of God. I will see that all the area I will be put into practice the God's principle and obedient to the God's work. आणि माझ्या प्रियाने देवाच्या कार्यासाठी हे फक्त परमेश्वराचं नसतं तर आपल्यावरती अवलंबून असतो की आपल्याला कसं करायचं आहे, आणि त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला संधी देत असतो आणि आपण देवाच्या कार्यासाठी आपण स्वतः ते जे तत्व आहे ते आपल्या जीवनात लागू केले Amen. पाहिजे. And when you started growing, my dear people, what happens? People recognizes, oh, this man carries the anointing. That person carries the anointing, my dear people. आणि ज्यावेळेस आपण देवामध्ये वाढतो माझ्या प्रियाने त्या व्यक्ती लोक आपल्याला ओळखतात की हा ही व्यक्ती जी आहे ते अभिषेक घेऊन चालत आहे. Amen. There's two type of people. They always judge to us, my dear people. म्हणजे दोन प्रकारचे लोक असतात नेहमी. Amen. They always judge in two types. Sorry. म्हणजे ते दोन प्रकारे लोकांचा न्याय करतात. Amen. They see the first, that person, for the mercy they will appreciate, and second, with that anointing they will give the respect, my dear people. म्हणजे पहिली जी गोष्ट असते ती दया असते, त्या दयेद्वारे ते त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करतात, आणि दुसरं जे आहे त्यांचा अभिषेक, त्याच्यामध्ये त्यांना आदर I देतात. mean, a person who always sympathizes, they always what will do, the people, they will attract. But it doesn't mean that the person carries the anointing. The person is only, the front person only shows the formality, that the worldly tendency, the worldly things, oh, this person has this, oh, we can talk to him, we can go. But that doesn't mean something. A person who carries the anointing, you always see that the front person will possess
when I want to speak to God, when I speak to the man of God, when in all my things, when I call into him, and I will, that anointed man or servant of God come to my place and we get prayed. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी अशा पद्धती असतात की म्हणजे जे अभिषिक्त व्यक्ती असतो तो काय करतो की ते नेहमी पाहतात मी देवाशी कधी बोलेल, कधी देवाच्या चरणात मी बसेल, कधी देवाच्या अभिषिक्त लोकांना मी बोलेल किंवा पालकांना मी माझ्याकडे बोलवेल. त्या ठिकाणी अभिषेकानं कसा भरला जाईल ते त्यांचं लक्ष तिकडे असतं आणि जे जगिक आहे ते फक्त त्या ठिकाणी देखावा करत असतात. Hallelujah. Amen. I believe it's a little bit shortcut. Sister has told actually many things I've spoken. I know because when the anointing is there, I cannot cut it on short and tell to you, my dear people. It is anointing she has to speak to you, all my dear people, because I cannot cut it and I speak to you in a half because I can forget what the Holy Spirit wants to speak to you. Hallelujah. तर माझ्या प्रियांचं जसं मी थोडक्यात तुम्हाला सांगितले, पण जसं पास्टर म्हणतात की ते अभिषेकामध्ये त्यांना कट करता येत नाही, पूर्णपणे ते बोलतात, पण मी माझ्या अभिषेकातून जे अर्धवटच सांगितलं तुम्हाला. Amen. It has to be very disciplined in our life. तर म्हणून हे फार शिस्तीमध्ये असलं पाहिजे. See, a person always sees what type of that person lives in his life. आणि म्हणून व्यक्तीने पाहिलं पाहिजे की ते कोणत्या प्रकारचं The जीवन person looks जगत आहे. at, my dear people. म्हणजे ते व्यक्तीने पाहिलं पाहिजे की तो समोरचा व्यक्ती नेहमी पाहत असतो. हालेलुया. आमेन. नेहमी पाहत असतो तो कसं आपल्या जीवनात तो वावरतो. How much time he spend in prayer, how he does the work of God, what priority he gives, that person always looks at to that person. आणि ती व्यक्ती नेहमी पाहत असते समोरच्या व्यक्तीकडे की ते किती वेळ देवाच्या चरणात घालवतात, कसे ते राहतात, कसे ते वावरतात, ह्या गोष्टी ते पाहत असतात. Amen. So last week I've been so busy in my schedule of my visiting in my in the people. Like I was amazed, Lord, are you saying that anointing is upon me and I'm going into such places which no person can go and pray for that person, my dear people. आणि माझ्या प्रियानं गेल्या जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये मी एवढा व्यस्त होतो की लोकांकडे जाऊन मी भेट देत होते, अशा ठिकाणी की म्हणजे मला स्वतःला चकित मी झालो की प्रभू अशा ठिकाणी मला तू पाठवत आहेस की ज्या ठिकाणी लोक कोणी पोहोचतच नाहीये. Amen. They don't know. They will have fear in this the time of the COVID. They will not go. They will fear. But I tell you, when you the anointing carries, when you go, God shows that I am there and I will protect you. But what I have given to you, that work, you if you do it prayerfully, I will increase your anointing, my dear people. तर कोविडच्या या परिस्थितीमध्ये लोक घाबरतात जाण्यासाठी, पण परमेश्वर मला म्हणते जर तुला मी जे कार्य दिलेलं आहे तू त्या ठिकाणी प्रार्थनापूर्वक गेलं तर मी तुला अभिषेक देईन. Amen. Like one I give the example, my dear people. Like a whole week I was in the busy of the church work for auditing work and the returns of the file. I'm just was busy in all the banks and everything. In mid time I was calling, the people also were calling for the prayer for their houses, my dear people. आणि माझ्यापर्यंत जसं गेल्या आठवड्यात मी व्यस्त होतो, मी तुम्हाला बोलले चर्चची जी काम आहे ऑडिटिंगची किंवा फायलिंगची ते सर्व मी करण्यामध्ये व्यस्त होतो, आणि त्या दरम्यान मला लोकांचे फोन पण येते की तुम्ही आमच्या घरी येऊन भेट द्या. Amen. The one I'll tell you, my dear people, many visiting, but one visiting, I tell you, at morning 4:30, I get up at 4 o'clock, and always I watch in the between any prayer request has come or not. So on that morning at 4:30, I could say no prayer, but one prayer request has come that Pastor, please, it's my request, please come down to my house. I need a prayer in my house. I said, so I was just prayed after the message, my prayer. I messaged him, okay, what time should I come to your house? I said. आणि माझ्या प्रियाने जसं मी रोज सकाळी 4ला उठतो, 4:30ला त्या ठिकाणी प्रार्थनेला बसतो, त्यावेळेस मी पाहत असतो की कोणाच्या प्रार्थनेच्या विनंत्या आहेत का. तर त्यादिवशी एकच विनंती होती प्रार्थनेची, तर त्या ठिकाणी ते म्हणाले पास्टर कृपया तुम्ही आमच्या घरी प्रार्थनेसाठी येऊ शकता का. माझ्या प्रार्थनेनंतर मी त्यांना मेसेज केलो की कोणत्या वेळेला मी तुमच्याकडे येऊ. 4 वाजता उठतो, 4:30ला नाही बसत, 4 वाजताच उठतो. मध्येला मी बघतो असतो की बाबा कुठलं प्रेयर रिक्वेस्ट आलंय अकॉर्डिंग टू दॅट. It's not that for getting at 4 o'clock and sitting at 4:30. I am getting at 4 o'clock, praying, worshiping. As the Holy Spirit leads, I look to the prayer request and I start praying for the prayer request, my dear people. तर माझ्या प्रियाने मी 4 वाजता उठतो, 4:30ला प्रार्थनेला बसत नाही, पण 4ला उठून मी त्या ठिकाणी पाहत असतो जसं पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करतो, त्याच्यानुसार मी पाहतो कोणाची प्रार्थनेची विनंती आहे का. I mean, I pray for them, my dear आणि people. मी त्यांच्यासाठी And प्रार्थना the करतो. one prayer request I got 4:34, and I said, what is important? Then I looked and I closed it and I prayed for them, and I said, I prayed for you, and I said, just send a message to them, my dear people. आणि मग नंतर मला एक फोन आला, त्यांना मी सांगितलं की त्या ठिकाणी मी प्रार्थना केलेली आहे तुमच्यासाठी, आणि मी त्यांना मेसेजही केला असा. Amen. But they said, Pastor, please come at 2 o'clock. आणि तरी त्यांनी सांगितलं पास्टर कृपया तुम्ही 2 वाजता या. I said, Lord, what shall I do now? It's 2 o'clock, my prayer time is there. Like, what shall I do? What I did, my prayer time, I shifted more earlier
from 12 to 2, I want to do, and I want to go at 2 o'clock for the house, because once visiting start, I never go for the shortcuts and come, my dear people. I sit there, give them counsels, pray for them with the word of God, and I come, my dear people. आणि माझ्या प्रियानं मग नंतर प्रभूला म्हणलं, प्रभू आता मी काय करू, माझी तर 2 वाजता प्रार्थनेची वेळ आहे. मग मी प्रार्थनेची वेळ माझी लवकर घेतलो, 12 ते 2 मी त्या ठिकाणी प्रार्थना करून मग नंतर मी कधी असं कुठे भेट द्यायला गेलो तर मी शॉर्टकट करत नाही, तर लोकांचं मी पहिला ऐकून घेतो, त्यांना सल्ला मसलत करतो, प्रार्थना करतो आणि मग नंतर मी येतो. As I was praying, my dear people, after the 12 o'clock when I sat for the prayer, जेव्हा मी 12 वाजता प्रार्थनेला बसलो, immediately the phone call came that brothers. त्या भावाचा पुन्हा फोन आला. He was uncle, my dear people. ते अंकल होते. He called himself. त्यांनी स्वतःहून फोन He केला. messaged me because he knows morning then he called, Pastor, will you come at 1 o'clock or right now? I said no, I have changed my timing of my prayer, so I'll pray and I come. He said, if you try to come at early, okay. I said, I'll come, my 1 hour prayer I finish and I'll come at 1:15, I'll come to your place, I said. आणि नंतर मग त्या अंकलांनी फोन केला आणि ते म्हणाले, पास्टर तुम्ही आत्ता येऊ शकता किंवा 1 वाजता तुम्ही येऊ शकता का? तर पास्टर म्हणाले, नाही, मी प्रार्थनेची वेळ माझी मी बदलली, लवकर घेतलेली आहे, तर मी ठीक आहे, मग मी येतो, मी माझी 1 तासाची प्रार्थना पूर्ण करून मग मी येतो. Amen. And the person when is need, he himself will call, my dear people. If the persons are not in need, they will never call because they are taking for casual or as pastor. But I tell you, a person who knows the anointing, they will always call and speak to them and say, they always request and make a please, pastor, please can you come? That is a statement they make. And whatever they call, I go always. But I went there and at 1:15 I went, and I start counseling them and I started praying for them, my dear people. आणि माझ्या प्रियाने ज्यांची कोणाची गरज असते त्या ठिकाणी ते फोन करतात. तर जसं आपल्याला म्हणजे ज्यांना गरज आहे ते स्वतःहून फोन करतील, त्या ठिकाणी कृपया आम्हाला प्रार्थनेसाठी गरज आहे, ते बरोबर बोलतात. आणि त्या ठिकाणी मी बरोबर 1:15 वाजता मी पोहोचलो. When I reached there, जेव्हा मी तिथे पोहोचलो, the uncle, that his mother was very sick. आणि त्यांची जी आई होती त्या अंकलाची ते And फार I was आजारी speaking होते. to that uncle. He said, so many pastors are there, but my mother was calling your name, saying, call Pastor Linus for the prayer. And we were shocked. And they said, yes, that is why we called and we messaged that my mother wants your prayer. She knows you. Long time, many years I visited, like 5 to 6 years I've been visited to her house in Pune. But now she's here with his son. And she said, call Pastor Linus. And her age, you cannot believe. His age was 91. She was in the bedridden. She remembered my name because not my name. It is the anointing which carries, my dear people. आणि माझ्या प्रियांत मी गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी मला सांगितलं की माझी जी आई आहे ती आजारी आहे आणि त्यांनी एवढे सारे पास्टर आहेत, पण माझी आई फक्त एकच म्हणत होते की पास्टर लिनसलाच बोलवा प्रार्थनेसाठी. आणि माझ्या प्रियानो आता आईचं त्यांचे जे वय आहे ते आहे 91 वर्ष. म्हणजे एवढ्या वयामध्ये पण त्यांना ते आठवण आहे की पास्टर लिनसला बोलवा. फक्त ते माझं नाव म्हणून नाही, तर जो अभिषेक आहे तो त्यांना आठवण करून बोलवतात. Amen. And when I saw, I thought, Lord, she might be sick, simple sick, or they only said that she slipped her disc and she's in the bedridden. And when I spotted, she has a bed sore, cannot move her body, and she's bedridden. She was coughing, my dear people, and completely in the bed. And when I saw her, the age of 91, what I tell you, nothing but only body, the skeleton I could see. And I thought, Lord, what we want to do for her, and why you have brought me here to for the prayer, and how she can remember me for the prayer. I said, hallelujah. आणि माझ्या प्रियानं जसं त्या आजी जे आहे ते 91 वर्षाच्या होत्या त्या ठिकाणी. आणि मला असं अगोदर वाटलं होतं की ते थोडेफार आजारी असतील, पण ज्यावेळेस मी तिकडे गेलो मी पाहतो ते त्यांना हालताही येत नव्हतं. ते पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचं जे शरीर जे आहे ते पूर्ण सापळ्यासारखं दिसत होतं. तर मी त्याच प्रभूला म्हणालो, प्रभू तुम्हाला या ठिकाणी जे आणलेले तर मी याच्यासाठी काय करू, तुझी She काय has इच्छा a आहे. bed sore. त्यांना त्या ठिकाणी जखम झालं, झोपून जखम झोपून झालं bed sore होतं. म्हणतात त्याला. झोपून जखम झाली होती. So, like she was remembering, she called Pastor Liz for the prayer. आणि त्यांना आठवण होती, ते म्हणाले की पास्टर लिनसला बोलवा And प्रार्थनेसाठी. I stand before her. जसं मी त्यांच्या समोर उभा राहिलो, His son said, do you know who has come? आणि त्यांचा मुलगा म्हणाला, तुम्हाला माहितीये का कोण आले. She cannot open the eyes. ते डोळे उघडू शकत नव्हते. She was coughing. ते एकदम पूर्णपणे त्या ठिकाणी Coughing, खासत हा होते ते. खोकत होते. कफ झालं होतं त्यांना. Amen. खोकत होते ते. I tell you, without mask I was there. आणि मी तुम्हाला सांगतो, मी त्या ठिकाणी मास्क नव्हता लावला. Amen. But nurse was there, she was wearing mask. जी नर्स होती तिने मास्क लावलेला The होता. son was not wearing, we all not wearing the mask, but I was there. So I was there, someone saying, oh, she was coughing. What is this, Lord?
I said, the Lord, I know Lord is weak. Somebody God has called. So the devil was putting fear, but I know that the anointing which has carried has got it. And his son was saying, Mommy, see who has come. Who has come? Do you recognize him? She opened her eyes and she saw me. She says, it's a Pastor Linus. After so many years, she could recognize me. This is the glory. This is the anointing. I was happy in my head that yes, anointing I need and I want to dip more and more. And this message I am applying in my life. Not only be the seer, but always be that what I preach, I go out and I do, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी जसं त्या आजी खोकत होत्या तर मी मास्क पण घातले नव्हता पण थोडीशी सैतान भीती घालत होता पण त्या ठिकाणी अभिषेक जो आहे तो मला चालवत होता आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलाने आईला आवाज दिला की आई तू ओळखलंस का कोण आले म्हणून तर त्या लगेच डोळे उघडून त्यांनी पाहताच ते म्हणाले हो पास्टर लीनस आलेले आहेत म्हणजे एवढ्या वर्षानंतर पण त्यांनी पाहिलं पण त्या ओळखू शकल्या माझ्या After प्रियाला prayer, she gave her hand. आणि प्रार्थनेनंतर त्यांनी हात दिला In that situation, she holded my hand tightly. आणि त्या परिस्थितीत त्यांनी माझा हात घट्ट धरून ठेवला Pastor, thank you. God bless you. And Oh, that- I said, in this age also you're saying thank you and you're saying God bless you. I said, this is my work. I said, I have to do this work. I said, hallelujah. आणि ज्या त्या आजींनी माझा हात असा घट्ट धरून ठेवला आणि त्या म्हणाले पास्टर मी तुमचे आभार मानते देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद देवो आणि मी म्हणालो खरोखर या वयात पण जर ते धन्यवाद म्हणत आहेत तर परमेश्वरांनी म्हणजे खूप छान Hallelujah. The son was so happy. त्यांचा मुलगा फार आनंदी झाला Everybody was happy. सर्वजण आनंदी झाले What a joy to serve God. देवाची सेवा करण्यामध्ये किती मोठा आनंद आहे माझ्या Amen. प्रियांनो Everybody want to say serve, but it requires the anointing to serve the Lord, my dear people. Hallelujah. सर्वजण म्हणतात की आम्हाला देवाची सेवा करायची आहे पण माझ्या प्रियाने देवाची सेवा करण्यासाठी अभिषेकाची गरज Amen. आहे That is why it's most important. Need to focus as a leader or a disciples. You should be on a practical areas. तर माझ्या प्रियानं जसं आपण लीडर आहोत जे आपल्या लीडर या नात्याने जर आपल्या देवाची सेवा करते आपलं लक्ष जे केंद्रित आहे ते म्हणजे आपलं पूर्ण आपण सरावात आणण्याकडे आपलं लक्ष Amen. असलं पाहिजे Not only saying, amen. People have a big talk. I am not will go into that talk, but I want the talk of the holiness, which are obedient, which are disciplined through the word of God, and God has planned for them, my dear people. आणि माझ्या प्रियानं फक्त बोलणारे नाही पण असे जे की आज्ञा पालन करणारे जे सरावात आणणारे आणि शिस्तीमध्ये करणारे मी फक्त त्यांच्या बोलण्याकडे पाहत नाही पण या सर्व गोष्टींकडे मी पाहते Amen. Where the leader and the disciple must align their lives. Amen. So it should be align their lives, my dear people. म्हणजे ज्या ठिकाणी लीडरनी किंवा शिष्यांनी त्यांच्या जीवनाला ते अशी म्हणजे म्हणजे रुळेमध्ये Align आणलं म्हणजे पाहिजे स्वतःला शिस्तीत ते लावायचं. शिस्तीत लावलं Amen. पाहिजे So align their lives with the standard of the Bible, not of the worldly things, worldly standard, but leaders should be aligned with the standard of the Bible, not with the worldly, my dear people. तर जे लीडर आहेत माझ्यापर्यंत जगातल्या रहाटणीप्रमाणे त्यांच्या पातळी ठेवू नये तर त्यांनी बायबलनुसार शास्त्रात काय सांगते त्याच्यानुसार त्यांची रहाटणी तरी ठेवली Amen. पाहिजे. When a leader starts to live according to standard of the Bible, there he starts. Amen. There he starts. Amen. His journey, my dear people. He starts the dipping in the anointing, my dear people. आणि माझ्या प्रियानं ज्यावेळेस एखादा लीडर बायबलनुसार त्यांची जी पातळी ठेवतात त्यावेळेस मग ते अभिषेकामध्ये वाढतात आणि त्यावेळेस ते अभिषेकामध्ये डुबले Amen. जातात So when he starts, we see he is in humility, my dear people. And He just walks in the humility. ज्यावेळेस ते अशी सुरुवात शास्त्रानुसार करतात त्याचा आपण पाहतो की त्यांच्यामध्ये नम्रता ते नम्रतेत चालतात Amen. Always give a respect to and walks in the way as God wants his life to be used for his glory. आणि नेहमी इतरांना म्हणजे ते आदर देऊन जे परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वरांची इच्छा आहे की त्यांनी कोणत्या मार्गावर चालवत त्यानुसार Amen. चालतात And next he goes, he handles everything very carefully as though it is precious in my hand. Amen. So very precious. That person carries everything in very carefully. Hallelujah. आणि मग ती व्यक्ती जी आहे ते सगळं काही हातामध्ये जे काय ते सर्व फार मौल्यवान आहे अशा पद्धतीने ते हाताळतात Amen. Not taking the things casually. म्हणजे सहज घेत नाही कोणत्याही गोष्टी Hallelujah. Amen. Many people takes things casually. Amen. अनेक लोक जे आहेत गोष्टी फार सहज घेतात Amen. Things if you take things in granted, no problem. God will not look at to you. God will remove, my dear people. If you are not living according to the standard of the Bible, God will see some other, my dear people. You have to be very careful what
God has given in your hand, you should be very carefully keep it as like a diamond in your hand, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं जे काही कामगिरी परमेश्वर आपल्या हातात दिलेली आहे ते एका हिऱ्याप्रमाणे हातामध्ये जपून आपल्याला हाताळलं पाहिजे. जर आपण तसं करत नसेल, आपण जर सहज घेत असेल तर परमेश्वर त्या व्यक्तीला पाहत नाही, तर परमेश्वर त्याला काढून टाकेल आणि त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती आणेल. Amen. आमेन. And he avoids confusions. आणि त्या ठिकाणी ते दुर्लक्ष करतात, म्हणजे जे अवॉइड म्हणजे खूप गोष्टी अवॉइड करतात. बाबा ते गोष्टी मला पटत नाही, मी लांब असतो. दुर्लक्ष ते अवॉइड. ते अवॉइड मॉरल कॉम्प्रोमाइजेस. मेनी पीपल कॉम्प्रोमाइज. चालतं, अरे आपल्याला चालतं, पास्टरला चालतं, मला नाही चालत. आय टेल यू टू बी फ्रँक, I never compromises in the God's work or anything. I am very disciplined because I have been grown and I taught in that way how should be disciplined life in our life, my dear people. तर माझ्या प्रियाने देवाचं काम असो किंवा कोणतंही मी जे आहे ते शिस्तीमध्ये चालतं, तर मला हे असं चालत नाही. तर सर्व काही म्हणजे सहज असल्याचं मला चालत नाही. Amen. I avoid compromises, moral compromises. Amen. खूप लोक कॉम्प्रोमाइज करतात. चालतं, नो डोंट डू दॅट, माय बेबी. बी स्ट्रिक्ट. येस, ओबिडियंट. Change that person and let that person be into this word of God, my dear people. तर माझ्या प्रियानं अनेक जण कसं होतं की ठीक आहे चालतं म्हणतात, पण तसं न करता आज्ञात राहा आणि मग नंतर बदला आणि मगच या. Amen. We need to change, my dear people. म्हणून आपण बदललं पाहिजे. Amen. We want to carry the anointing. Amen. It is the word which can change your life. आणि म्हणून आपल्याला अभिषेक जो घेऊन चालायचं ते फक्त देवाचा शब्द आपलं जीवन बदलू शकतो. Amen. Like if you are it's not for educated people, it is for all, my dear people. Neither education nor special skill abilities will give you ministry. The power must perform the people's life. That anointing which performs the life, my dear people. तर माझ्या प्रियानं फक्त या ठिकाणी कोणाची चांगली पात्रता आहे, कुवत आहे किंवा फार शिक्षण वगैरे घेतलं ह्याच्यासाठी नाहीये, पण देवाचं सामर्थ्य त्यांच्यावरती कार्य करतं ते वापरून घेतात. खूप शिकलेले पण यूज मध्ये नाही, इट्स डोंट यूज. Amen. If you are nothing, if God want to use, you are not educated, if you are still nothing, it is God. What God says, how much you carry the anointing. Yes, education is important. Amen. If that education is not used properly, then the education is in vain. Amen. Amen. That you are living into the worldly standard. Yes, we need to know for the income, but what God, as a leader, what is your priority God wants from your life? तर माझ्या प्रियानं शिक्षण देखील महत्वाचंच आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वर हे पाहतो की जे शिक्षण तुम्ही घेतलेले ते तुम्ही देवाच्या राज्यासाठी वापरताय का. कारण की हो, शिक्षण महत्वाचं, त्या ठिकाणी जे इन्कम आहे ते देखील महत्वाचं आहे, पण आपल्याला अगोदर देवाच्या सानिध्यासाठी पण पाहायचं. Amen. Neither education nor special skill. The ability will give you the ministry. Amen. The work. Ministry means the work. Any work in the church, what that power needs must have the transform the life. Like when you're working in the transformation should come surrounding when you're working. Otherwise, there's no transformation. That means like you are not in that service of God, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रियानं जसं मी सांगत आलो तुम्हाला आता की पूर्ण असं शिक्षण जे महत्वाचं नाहीये किंवा तुम्ही त्या ठिकाणी कोणत्या पातळीचे आहात ते महत्वाचं नाही, पण तुमची जी कुवत आहे त्या ठिकाणी परमेश्वर ते घेतो आणि त्याच्यानुसार तो त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला वापरून घेतो आणि त्या ठिकाणी बदल दिसले पाहिजे. बदल नसेल तर उपयोग नाही. Amen. So God has made us king, priest unto God, my dear people, unto our God. आणि परमेश्वरने आपल्याला ते देव आपल्याला त्या ठिकाणी राजे आणि याजक असे That's what the Revelation 1:6 says. And he made us kingdom, amen, priest to his God and Father. To him be glory and dominion forever and ever, it says. आणि म्हणून प्रकटीकरण 1:6 सांगत आहे की परमेश्वरने आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता याच्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुग आहे. Hallelujah. I'll continue next week. I don't know how I can explain, because until you know these basics, I cannot enter into that triple anointing. It's to understand this thing, then you can enter, my dear people. आणि माझ्या प्रियाने जसं जो आपण अभिषेकाचा जो पाया आहे आपण तेच पाहतो आणि त्या तिप्पट अभिषेकामध्ये जाण्यासाठी आपल्याला अगोदर पायाच्या ज्या गोष्टी ते शिकणं फार गरजेचं आहे. Amen. So we must experience His fullness, full anointing to have this, my dear people. आणि म्हणून आपण त्याचा जो पूर्णतेचा जो अभिषेक त्याचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे. Amen. We should all these things we should apply in our lives. आपण हे सर्व गोष्टी आपल्या जीवनात लागू केल्या Amen. पाहिजे. So my dear people, I was like one verse I'll take, my dear people. Then I'll next week I will go into the triple anointing, my dear people. एक वचन घेतो माझ्या प्रियाने, मी पुढच्या आठवड्यात पुन्हा हे तिप्पट अभिषेकामध्ये Amen. आपण In जाऊ. Luke 4:18. लूक 4:18 सांगत आहे. Amen. This
chapter will take you teaching a lesson of anointing, will bring a deliverance, strength, and the salvation to the God's people. Hallelujah. आणि या ठिकाणी जे लोक म्हणजे देवाचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी तारण आणि अभिषेक आणि त्या ठिकाणी सुटकेबद्दल Amen. सांगितलेलं आहे. This chapter will like a teaching lesson, my dear people. Lesson for the anointing. Amen. Hallelujah. But you can bring a deliverance, strength, and the salvation to the God's people. Hallelujah. आणि हा जो अध्याय माझ्या प्रियानो या ठिकाणी आपल्याला जे देवाच्या लेकरांसाठी तारण त्या ठिकाणी एक सामर्थ्य आणि अभिषेक आपल्याला Amen. घेऊन Now, येतो. the Christ is in Greek. Greek it says like the Messiah in Hebrew, my dear people. आणि ग्रीक आणि जे म्हणजे ग्रीक मध्ये काय सांगितलेलं की ख्रिस्त जो आहे तो मसीहा Amen. In Hebrew, that means the anointed one. म्हणजे अभिषिक्त असं Amen. Anointed हिब्रूमध्ये. one. Amen. Amen. And Jesus introduced his ministry by proclaiming 4:18. Hallelujah. आणि त्या ठिकाणी येशू जो आहे ते स्वतःला त्या ठिकाणी 4:18 लूक 4:18 मध्ये स्वतःला तो सादर करत आहे. Introduce करतो सेवेचा. Amen. Proclaiming. What he proclaims, we'll read that verse. तर आपण ते वचन वाचू की त्या ठिकाणी काय घोषित The करत Spirit of आहे. the Lord is upon me because he has anointed me to proclaim good news to the poor. He sent me to proclaim liberty to the captives and recovering of sight to blind, to set the liberty those who are oppressed. Hallelujah. आणि त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दीना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहे त्यास सोडून पाठवावे. Hallelujah. What Jesus did? येशूने काय केलं Jesus made it very plain. म्हणजे येशू अगदी सोपं. Amen. It was because the Spirit of the Lord anointed him, he said. कारण त्या ठिकाणी तर काय मला परमेश्वराने मला अभिषिक्त केलेलं That he आहे. was able to do the effective ministry. Lord has anointed me to do the effective ministry. Unless until we are anointed, we cannot serve. We cannot minister. The basic things we need to learn, my dear people. म्हणून हे जे एकदम मुख्य पाया जो आहे ते म्हणजे येशू काय म्हणाला त्या ठिकाणी जोपर्यंत परमेश्वर आपल्याला अभिषिक्त करत नाही तोपर्यंत आपण देवाची सेवा Amen. करू That is why it says the same rules applies for you and for me. Hallelujah. आणि म्हणून काय सांगितलं की हे जे नियम आहेत सर्व काही तुमच्यासाठी व माझ्यासाठी लागू केलेले आहेत. I'm saying you this rule, what Jesus applied, same rule applies for you and for me, my dear people. जे येशूने जे नियम लागू केलेले आहेत ते तुमच्यासाठी व माझ्यासाठी देखील आहेत माझ्या Hallelujah. प्रियांनो. What Isaiah spoke in the firing power of anointing of these words in Isaiah 10 verse 27, my dear people. यशाया 10:27 काय सांगते आपण पाहूया. The yoke shall be destroyed because of the anointing. See that. Hallelujah. त्या ठिकाणी काय सांगितलं की जे जू आहे ते अभिषेकामुळे मोडले जातील. Hallelujah. Thank you, Jesus. See that. What I say? The yoke shall be destroyed because of the anointing. That means if there's anointing, there's no anointing, you cannot do anything in your life. You cannot become a good leader. Hallelujah. म्हणून काय सांगितलं की जर अभिषेकच नसेल तर तुम्ही चांगले लीडर बनू शकत नाही. म्हणजे जू आहे ते अभिषेकाद्वारेच मोडले That जातात. is why one very beautiful chorus was based on this verse of the word, my dear people. आणि या वचनावर एक सुंदर असं कोरस आहे जे गाण्याचं म्हणजे कडवं आहे. Amen. I cannot sing and I cannot because it's just saying. It says, by the anointing Jesus break the yoke. आणि मी ते गीत गाता नाही पण मी सांगतो तुम्हाला येशू म्हणत आहे की त्या ठिकाणी अभिषेकाद्वारे ते जे जू आहे येशू मोडत By the आहे. anointing of Jesus, by anointing Jesus breaks the yoke. अभिषेकाद्वारे येशू जू मोडत आहे. Amen. By the Holy Ghost and power. पवित्र आत्म्याद्वारे आणि अभिषेकाद्वारे. Amen. By the Holy Ghost and power. देवाच्या सामर्थ्याद्वारे आणि त्याच्या आत्म्याद्वारे. Amen. Just as the prophet spoke. जसं संदेश ते बोलले. This is the day. आजचा हा दिवस. This is the day हा दिवस of the latter rain. जे त्या ठिकाणी जो पर्जन्यवृष्टी होत आहे. Amen. This is the latter rain. ज्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होत God आहे. is moving in the power again. परमेश्वर त्या ठिकाणी पुन्हा सामर्थ्याने येत आहे. And anointing will break the yoke. आणि अभिषेक जो आहे ते जू मोडत आहे. Hallelujah. This is the song. हे गीत आहे. Amen. या I cannot वचनावर. sing. I just wrote and I'm making to understand, my dear people. म्हणजे या ठिकाणी मी लिहून तुम्हाला सांगत Amen. आहे. This is true. हे सत्य We आहे. must have the Holy Spirit to come upon and impart the full anointing to lead the God's people, fulfill in the God's in our generation, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियाने या आताच्या पिढीमध्ये आपल्याला देवाचं जे अभिषेक आहे ते गरजेचं आहे आणि त्याच्या लोकांमध्ये आपल्याला चालण्यासाठी त्याचं काम करण्यासाठी. Amen. So, my dear people, I spoke about the things. So, I will take you the next week, my dear people, about directly not explaining this. If you want to go review, you can again see this YouTube. And when I go next week, I come to that to the leper anointing.
the priest anointing and the king's anointing, my dear people. तर माझ्या प्रियाने जसं आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा मी हेच नाही शिकवणार, तर तुम्हाला पुन्हा हे पाहायचं तुम्ही युट्यूबमध्ये डबल पुन्हा पाहू शकता. पण पुढच्या आठवड्यामध्ये याचा पुढचा भाग मी शिकवेल. त्या ठिकाणी कुष्ठरोग्याचा अभिषेक, याचकाचा अभिषेक आणि राजेचा अभिषेक. Hallelujah. So you understood message, my dear तर people? तुम्हाला संदेश समजला माझ्या प्रियांनो? Amen. This is the way. I now only give the sermons and I never teaches. What I have done, what I do practical, I preach that, my dear people. तर माझ्या प्रियांचे काही मी प्रवचन किंवा संदेश देतो, मी फक्त येऊन असं बोलत नाही की जे काही माझ्या जीवनात मी वागतो करतो त्याच्यानंतरच मी बोलतो. It is not now, I'm doing for many years, my dear people. हे फक्त आताच नाही, माझ्या प्रियानं फार अगोदर, फार वर्ष Yes, the अगोदर. trials come, the situations go contrary to me, the things are not even proper, my dear people. I know I have gone through, but still I have seen the God's grace upon my life, and I have been faithful to the God's word and obedient, and I've been walking to the faithfulness what God has planned for my life. Hallelujah. आणि होय, माझ्या प्रियानं अनेक वेळेला परिस्थिती बदलली, गोष्टी माझ्या विरोधात जरी गेल्या, पण त्या ठिकाणी फक्त मी एकच पाहत आलो की देवबापाची माझ्या जीवनासाठी काय इच्छा आहे, मी ते बघूनच चालत I mean, आहे. that's also in the worship time also when I put some songs, that were the songs, very beautiful song, that Hosanna. In the last chorus he says, Antim सांस तक, what is I don't know, सांस तक मैं तेरी सेवा करूंगा, he says, है ना? आणि एक गीत आहे ज्या ठिकाणी होसाना म्हणजे गीत आहे, त्याच्या शेवटच्या कडव्यात त्यांनी सांगितले की देवबापा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी सेवा करेन. Amen. और वो बोलता है, मेरा जीवन का एक ही सपना है कि अंतिम सांस तक तुझे मैं प्रकाशित करूं. आणि त्यांनी काय सांगितलं त्या गीतामध्ये की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी एकच इच्छा आहे की मी तुला प्रकाशित करेन. Hallelujah. Yes. खूप लोकांना गाणं आवडतात, पण खूप लोक त्याप्रमाणे राहत नाही. Hallelujah. Amen. So I was touched and we need to live. कैसा मैं प्रभु को प्रकाशित करूं मेरे जीवन से? क्या मैं उजाला लेकर आ सकता हूं दूसरे के जीवन में, औरों के जीवन में, और उस जीवन का प्रकाश मुझे चाहिए, और वो अंतिम सांस तक मैं प्रभु को प्रकाशित करूं. That is the life we need to live, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय, आपण अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे की आपण तो आपल्या जीवनामध्ये तो उजाळा आणतोय का, आपण तो प्रकाशित देवाचं नाव करतोय का, आपण ते पाहिलं पाहिजे. ना, जे उसने जो प्रकाश हमको दिया है, आज हम उस प्रकाश के साथ प्रभु का नाम प्रकाश करते क्या नहीं? की जे हालेलुया. परमेश्वर आपल्याला जो प्रकाश दिलेला आहे त्या प्रकाशाद्वारे आपण प्रभूचं नाव उंचावतो किंवा प्रकाशित करतो किंवा नाही. Thank you, Jesus. I'll just worship, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण सर्वजण I will आराधना just take करूया. that song. That's a song only, my dear people, to worship, I believe. Hallelujah. तर माझ्या प्रियानं आपण तेच गीत घेऊया, मग आपण देवाची आराधना करूया. Amen. I will just. It is a very wonderful song. We'll take that song and worship, my dear people. तर माझ्या प्रियानं ते गीत फार सुंदर आहे होसाना, आपण तेच गीत Amen. घेऊया. We'll take and just worship, and God's anointing will flow. If you learn something, yes, I lack in so many areas. If you're a layperson, you're watching, you're a leader, or many. Don't worry, my dear people. God has a plan. Prodigal son returned back. It's already there. Return back. Father is always waiting, my dear people. तर Hallelujah. माझ्या प्रियानं जसं तुम्ही साधारण व्यक्ती असाल, लीडर असाल, तुम्ही जे कोणी असाल, जर तुम्ही असं उधळ्या पुत्राप्रमाणे पण असाल तरी काळजी करू नका, तुम्ही पुन्हा परत या, कारण पिता वाट पाहत आहे. Mistakes everybody does. कारण चुका सर्वजण करतात. Mistake coming up, it is important, my dear people. त्या चुकांवरती मात करून पुढे I येणं made त्याला mistakes in महत्त्व. my life. माझ्या जीवनात पण मी अनेक चुका केल्या, But returning back, God wants. Hallelujah. आणि परमेश्वर मात्र त्याच्यातून बाहेर येणं ते पाहिजे. Changing yourself, that God wants. Come back. God wants to come back. Hallelujah. परमेश्वरला परत येणं पाहिजे आणि बदल पाहिजे. Hallelujah. Shall we just worship? My dear तर आपण people? सर्वजण आराधना करूयात Oh, माझ्या thank you, प्रियानं. Jesus. धन्यवाद You येशू. just close your eyes and we'll just worship. तर आपण सर्वजण डोळे Our बंद Lord करू Jesus माझ्या Christ, प्रियानं. our Father, my dear people. आपला जो स्वर्गीय पिता आहे त्याची आपण आराधना करूया. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Rabba Shanto, Rabba Karaba Thank you, Shanto, Jesus. Rabba Rabba. Oh, Ribaba Santo, Rima Shakanto, Rikalaba Laba. Oh, Ramanto, Riba Sikanto, Rama Shakalaba, Rabba Kalaba. My dear people, माझ्या प्रियांनो, just close your eyes. आपले डोळे बंद करा. You have done like many things. Your life not be proper, but now you can rectify yourself. कदाचित तुमच्या जीवनात अनेक गोष्टी तुम्ही केल्या असेल, पण आता ही वेळ आहे, तुम्ही स्वतःला ओळखा. Hallelujah, yes, Master. Yes, Master.
Worship Jesus. परमेश्वराची आराधना करा, येशूची आराधना करा. Hosanna, Hosanna, आने वाले राजा को. माझ्या प्रिय, Many things are there we need to rectify our lives. अनेक अशा गोष्टी आहेत माझ्या प्रिय, ज्या ठिकाणी आपण स्वतःला As सुधारू this song says, हम टूटे हुए कुंभ को उस कुंभार के पास लाना है जैसे ठीक गीत करने के लिए. यीशु ही ठीक कर सकता है मेरे भाई और मेरे बहन. जसे गीत सांगतं माझ्या प्रिय, जे तुटलेलं जे कुंभ आहे, आपण ते कुंभाराकडे आपल्या येशूकडे चालू शकतो. तोच फक्त ते नीट करू शकतो. बनाया गया हूँ. Yes, Master. फिर मिट्टी में जा मिलूं. मिट्टी से बनाया गया हूँ. फिर मिट्टी में जा मिलूं. इस मिट्टी को महिमा में बदलने मेरी महिमा को त्याग दिया. Hallelujah, Jesus. इस मिट्टी को महिमा में बदलने मेरी महिमा को त्याग दिया. होसन्ना, होसन्ना, यहूदियों के राजा को. होसन्ना, होसन्ना, आने वाले राजा को. होसन्ना, होसन्ना, यहूदियों के राजा को. होसन्ना, होसन्ना, आने वाले राजा को. Yes, mighty people, सब मिट्टी है. आपण हम सर्व सब मिट्टी है. आपण सर्व माती आहोत. आज इस मिट्टी को बचाने के लिए परमेश्वर ने उस स्वर को त्याग दिया और इस मिट्टी को जान दी और महिमा में बदल दिया. हालेलुया. माझ्या प्रिय, या मातीला बदलण्यासाठी परमेश्वराने तो स्वतःचा महिमा सोडून तो खाली आला आणि आपल्याला बदललं. माझ्या प्रिय, संभाला मुझे इस कदम लड़खड़ाते समय में. तेरी कृपा संभाला मुझे. जीसस, कदमों सिद्ध कर तेरी सेवा में से चलाया मुझे. Yes, Master, कृपा से मुझे चलाया. कदमों सिद्ध कर तेरी सेवा में से चलाया मुझे. होसन्ना, होसन्ना, यहूदियों के राजा को. होसन्ना. माझ्या प्रियाला त्याची आराधना. आज हमारा जीवन लड़खड़ा था. आज आपलं जीवन लढखडत हमारा होतं. पैर भटक रहे होते. आपले जे पाऊल आज आहे उस ते डगमगत कृपा होते. ने आज हमारे कदम को सिद्ध किया, स्थापित किया और उस कृपा में हमें चला रहा है. आज त्याच्या कृपेद्वारे आपले जे डगमगणारे पाऊल आहेत त्यांनी योग्य केले. माझ्या प्रिय, आने वाले राजा को स्तुति करो. येणाऱ्या राजाची स्तुती करा. Worship the King one who's coming, my dear people. येणारा जो राजा आहे त्याची स्तुती करा. माझ्या प्रिय, Oh, worship, my dear. त्याची आराधना Anointing करा. is flowing. Just listen carefully. Song is very anointed, and you, the God will speak to you. God will touch you. He will heal you. He will bless you. He will heal your heart. He will make you to return back to the palace once again. Hallelujah. माझ्या प्रियाने हे गीत फार अभिषिक्त आहे. तो तुम्हाला अभिषेकाने भरेल, तुम्हाला आरोग्य देईल, सुटका देईल, सामर्थ्य देईल. तो तुम्हाला पुन्हा माझ्या प्रियानो त्याच्या राज्यामध्ये तो तुम्हाला पुन्हा घेऊन येईल. माझ्या प्रिय, इस संसार की यात्रा में, हालेलुया, मेरे जीवन की सपना है. Yes, Master. इस जीवन की यात्रा में, मेरे जीवन की सपना है. मेरे अंतिम सांस जाने मेरे नाम को प्रकाशित करूं. मेरे
He's filling you right now. तो आता तुम्हाला भरत आहे. He's making want to you to return back as the prodigal return back, my dear people. परमेश्वराची इच्छा आहे जसं उघडा पुत्र पुन्हा परत आला माझ्यापर्यंत, तुम्ही तसं परत यावं. He wants you should be carry the anointing in your life. त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा अभिषेक घेऊन God's चाला. looking to his from his eyes that yes, my son, my people should do my work, and that to do my work, be obedient, stop lying, stop making confusion, speak good words, encouraging words. God's anointing will increase and God will return back to your place again. तर माझ्या प्रियानं परमेश्वर पाहत आहे की तुम्ही खोटं बोलू नये, त्या ठिकाणी चुकीचे जे गैरसमज आहे ते निर्माण करू नये, योग्य शब्द ते बोलावे. ज्यावेळेस असे करतात त्यावेळेस परमेश्वर तुमच्या ठिकाणापर्यंत तुमचा अभिषेक वाढवेल. Unless until you repent. जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करत नाही. Yes, the leper anointing speaks about the repentance, my dear people. तर माझ्या प्रियानं कुष्ठरोगाचा जो अभिषेक आहे त्या ठिकाणी पश्चातापाबद्दल बोलत आहे. Repent now. म्हणून आता पश्चाताप करा, Repent. पश्चाताप करा. God will make you return back. परमेश्वर तुम्हाला पुन्हा मागे He will घेईल. open the door for you once again. परमेश्वर पुन्हा तुमच्या If you द्वार are not उघडेल. repenting, if you are hard nut, God will not do anything in your life. जर तुम्ही पश्चाताप केला नाही, जर तुम्ही तुमचं हृदय कठीण केलं तर परमेश्वर तुमच्या जीवनासाठी काहीच करणार God नाही. will not do anything. What God will do? If you are not allowing yourself to God to work in your life, what God will do in your life? जर तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवनात परवानगी दिलीच नाही तर परमेश्वर तुमच्या जीवनात काहीच करू शकणार नाही. Hallelujah. He's touching you right तो now. आता तुम्हाला स्पर्श करत आहे. Receive the touch. देवाचा स्पर्श Be स्वीकारा. obedient, my dear people. आज्ञेत राहा माझ्या प्रिय. Be obedient to your parents. तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, Give respect. त्यांचा आदर करा. Don't talk a big faith towards your family. तुमच्या कुटुंबाकडे खोटं असं बोलू नका. खूप मोठं विश्वासाबद्दल सांगू नका. Yes, people are there. They talk big faith to their parents, होय माझ्या प्रिय लोक आहेत की जे त्यांच्या आई वडिलांना असं खूप मोठं मोठं बोलतात, but they do not live by faith. पण त्या विश्वासानुसार They ते जगत cannot नाही. give respect to their parents. How can they have faith? How can they carry the anointing? जर त्या आई वडिलांना मान सन्मान देत नाही तर ते कसं काय अभिषेक घेऊन If the चालतात. person doesn't give the priority to the work, how the anointing will carry? जर एक व्यक्ती जर आपल्या कामासाठी जर त्याला प्राधान्य देत असेल तर अभिषेक कसं The घेऊन person do not reach to the people, how he can carry the anointing? जर व्यक्ती जर लोकांपर्यंत पोहोचतच नाही तर अभिषेक कसं घेऊन A देतात. person who may be matured, maybe good believers, but he cannot have the practical or practice the kingdom's obedience. Then how he will carry the anointing? जर एखादी व्यक्ती जर देवामध्ये वृद्ध म्हणजे वाढलेली आहे पण त्या ठिकाणी ते सरावामध्ये आणतच नाही तर ते कसं काय अभिषेक वाढवतील. No, my dear people. तर नाही माझ्या प्रियांनो. All the lay person also be obedient. Be obedient to everything. जर तुम्ही साधारण जरी व्यक्ती असेल माझ्या प्रियांनो तर सर्व गोष्टीच्या तुम्ही अधीन राहा, आज्ञेत राहा. Where you go, parents also, children, where you go, which place you go, what you do, take things what God doesn't want. If you do that thing, God will see that, oh, they're losing their anointing. तर मुलं देखील असलं, आई वडील असेल, तुम्ही कुठे जाताय, काय करताय, तुम्ही त्याच्याकडे पाहा नाही तर तुम्ही तुमचा अभिषेक गमावता. I've seen my eyes, my dear people, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले माझ्या प्रियांनो how the anointing goes down. की अभिषेक कसा खाली My जातो. personal life, I've seen how my anointing was gone away, my dear people. मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात पाहिलं होतं माझ्या प्रियानं की अभिषेक कसा खाली I जातो. returned back. पण मी पुन्हा माघारी I आलो. prayed, I confessed, I fasted and I prayed and I returned back to the God's presence. मी उपवास आणि प्रार्थना पूर्वक माझ्या प्रियानं मी पुन्हा माघारी आलो. I repented every day. I'm repented, my dear people. प्रत्येक दिवशी मी पश्चाताप करून Fasted करून and मी fasted आलो. and fasted. उपास आणि उपास केले. God brought me back. मला परमेश्वराने पुन्हा आणलं. God brought me back. He will bring you back again. माझ्या प्रियांनो परमेश्वर जसं मला पुन्हा आणलं तो परमेश्वर तुम्हाला देखील पुन्हा आणेल. Start obeying. आज्ञा पाळत राहा. Start obeying, my dear आज्ञा people. पालन करत राहा. Avoid moral compromising. आणि त्या ठिकाणी जे छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तडजोड करणं सोडून द्या. जे सत्य ते चला. Hallelujah. Just feeling you right now. तो आता तुम्हाला भरत आहे. Receive the touch of God in your life. आता देवाचा स्पर्श तुमच्या जीवनात स्वीकारा. Receive the anointing. आता अभिषेक स्वीकारा. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. Let the people recognize
only because of the anointing, not because of any other thing, my dear people. तर लोकांनी तुम्हाला तुमच्या अभिषेकाद्वारे ओळखू दे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टींनी नाही माझ्या प्रिय. Hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, bless them, all of them. प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद दे. Heal them. आरोग्याने भर. Deliver them. त्यांना सुटका तू दे. Whatever sickness in the body now, right now, you heal them, oh Master. शरीरात आता जे कोणते आजार असतात ते सर्व बरे Every होतील. fever, live in Jesus' name. सर्व ताप येशूच्या Every cough, निघून live in Jesus' name. सर्व खोकला निघून Every जाऊ. anxiety be healed in Jesus' सर्व name. त्रास वेदना निघून Every जाऊ. depression, live in Jesus' सर्व name. निराशा निघून जाऊ Every body येशूच्या pain, नावात. live in Jesus' name. सर्व शरीरातले वेदना Every येशूच्या नावात problem in the निघून जाऊ. body, I destroy in the name of Jesus. सर्व शरीरातले त्रास येशूच्या नावात मी धमकावतो. God from their life in Jesus' त्यांच्या name. जीवनातून ते निघून जाऊ. Every financial blessing I claim in Jesus' name. सर्व आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावात स्वीकारतो. Everyone who's watching right now, and let them receive the anointing of Jesus. जे आता कोणी सर्वजण पाहत आहे त्याने आता देवाचा अभिषेक स्वीकारू दे. Thank you, Jesus, धन्यवाद येशू. for blessing them, healing them, oh Father. त्यांना आरोग्याने सुटका आणि आशीर्वाद I दिल्यासाठी. know, Lord, you have touched them and healed them with the anointing of Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे परंतु तुझ्या अभिषेकाद्वारे तू Take सर्व your स्पर्श glory कर. from their lives. प्रभू त्यांच्या जीवनातून तुझा गौरव तू घे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Wonderful. The thick anointing I felt in my body, people. माझ्या प्रियानो मला जाड अभिषेक जाणवतो. God has a plan. परमेश्वराची योजना आहे. Yes, we do mistakes 100 times, but return back is very important. होय माझ्या प्रिया आपण अनेक 100 चुका करतो पण आपल्याला पुन्हा माघारी येणं त्याच्यामध्ये महत्व आहे. That was when it says, if you just sin in the morning before the sunrise, if he comes, he'll be forgiven. He'll be like उसको बुला नहीं किया something what they say, my dear people. म्हणजे जसं एक म्हण आहे की जसं तुम्ही जी सकाळी जी चुकाई करता ती संध्याकाळ मावळण्या अगोदर तुम्ही पुन्हा माघारी फिरून या. Yes. That's what God wants from your life. आणि तेच परमेश्वर आपल्या जीवनातून हवं आहे. आमेन. When you do this, जेव्हा तुम्ही असं करताल you will step into that anointing, my dear people. त्यावेळेस तुम्ही त्या अभिषेकामध्ये पदार्पण I करता. tell you, you start dipping, you will enjoy the life. आणि मी सांगतो माझ्यापर्यंत जसं तुम्ही अभिषेकामध्ये बुडू लागाल ना तुम्ही जीवनाचा आनंद I घेता. enjoy. मी आनंद घेत I आहे. go for prayers. मी प्रार्थनेला जातो. People call me. लोक मला Yes, बोलवतात. those who are very eager, they will call, and they only casual people, they will not show interest, but those people are very possessive. They need the urgency, they need the pastor's presence. They will say yes, somehow they can contact pastor, and pastor will come to my prayer house and pray. आणि माझ्या प्रियानं ज्यांना खरोखर आतुरतेने ते आवेशी असतात की हो आमच्या घरी पास्टरनी यायला पाहिजे प्रार्थनेसाठी त्या ठिकाणी बरोबर बोलवतात. बाकी जे सहज घेतात ते तसेच असतात. Hallelujah. Thank you, Jesus. So God bless you, my dear people. तर माझ्या प्रियानं देवबापा तुम्हाला So आशीर्वाद next देवो. week पुढच्या आठवड्यामध्ये there's a great, more deeper, and we'll go to that triple anointing, and God will speak to you once again. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण अजून खोलवर जाऊन डायरेक्ट आपण त्या ठिकाणी जो तिप्पट अभिषेक आहे त्याच्यामध्ये God पदार्पण. bless you all. Stay blessed and take care. तर देवबापा तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो, आशीर्वादित राहा आणि पुढच्या आठवड्यात भेटूया. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 5020
0021154768. And also, you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएमद्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.